पुण्यात पावसाचा जोर वाढला. हिंगणे खुर्द पर्वतीसह पालखी मार्ग जलमय. मुळा नदीजवळील मंदिर पाण्याखाली तर पावसामुळे टिळक रस्त्यावरील सिग्नल पोल झुकला. रायगडला अतिमुसळधार पावसाचा इशारा. अंबा नदी धोकादायक पातळीवर तर पाताळगंगा दुथडी भरून. रोहा आणि सुधागड तालुक्याला मोठा फटका. शाळांनाही सुट्टी. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पावसाचा धुमशान. शहरातील अनेक भागात पाणी. रस्तेही जलमय. रामकुंड आणि गोदा घाट परिसरात गोदावरीचं पाणी. वर्धापन दिनाला ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का. काल बैठकीला उपस्थित असलेले 2 नगरसेवक विजेंद्र शिंदे आणि अजित भंडारी शिंदे सेनेत प्रवेश करणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही एक नगरसेवक शिंदेंच्या गळाला. शिंदेंच्या शिवसेनेकडून मनसेसोबत युतीच्या हालचाली सुरू. उदय सामंत विशेष प्रयत्न करत असल्याची सूत्रांची माहिती. युती पूर्णत्वास नेण्यासाठी शिंदे राज ठाकरेंना स्नेहभोजनाचं निमंत्रण पाठवणार असल्याची माहिती. शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन. मुंबईत ठाकरे आणि शिंदेंकडून मेळाव्यांचं आयोजन. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना प्रचाराचा नारळ फोडणार. कोणत्याही परिस्थितीत शरण येणार नाही. इराणनं अमेरिकेला ठणकावलं. तर ट्रम्प आज रात्री 9 वाजता युद्धासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता. इस्रायल आणि भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांची ही चर्चा. अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या क्रू मेंबर रोशनी सोनघरेंना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप. डोंबिवलीत अंत्यसंस्कार. एअर इंडियातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नातेवाईक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळींकडून आदरांजली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार. माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी अलंकापुरी सजली. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेक नंतर बुलेटिन